नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 24 फेब्रुवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची अष्टमी आहे. नक्षत्र कृत्तिका आहे. योग ऐंद्र आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे. आजच्या दिवसाचा जो गुल्लिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:40 ते 2:07 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:16 ते 1:04 असणार आहे. गुल्लिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:34 ते 5:01 आणि यमगंड काळ सकाळी 9:46 ते 11:13 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र शनी नेपच्यून बरोबर लाभ योग करेल. त्याचप्रमाणे रवी बरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. लाभातील रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहार तुमचे पूर्ण होतील. काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक अतिरिक्त खर्च होऊ शकतील त्याकडे लक्ष द्या. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असला आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील रवी नेपच्यून बरोबर शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि दशमातील रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे मार्गी लागू शकतील. कामाचा ओळखसुद्धा दांडगा राहील. काही चांगले उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील. अडकलेली कामं तुमची मार्गी लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. भाग्यातील रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातली काही कामं तुमची मार्गी लागू शकते. मात्र दमछाक होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि अष्टमातील रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुमची मार्गी लागू शकतील. काही चांगल्या युट्युशन वगैरे येऊ शकतील. नवीन कामाची सुरुवात करू शकता. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. सप्तमातील रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील नाही. ते तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी काही महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद, मतवैचित्र असे काही अनुभव येऊ शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि षष्ठातील रवी बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारच्या दिशेने. वैवाहिक जोडीदारापासून नातेसंबंध सुधारतील. तुमचे अंदाज बरोबर ठरू शकते. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. पंचमातील रवी बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्व होणार आहे. आजच्या दिवशी खास करून आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. अनावश्यक खर्च टाळा. प्रलोभनापासून लांब राहा. नवीन कामाची सुरुवात करू नका. छोटे मोठे काय अपेक्षित लाभ मिळू शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. चतुर्थातील रवी बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. मात्र वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकते. तुमचे अंदाज बरोबर ठरते. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तृतीयातील रवी बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भात त्रास डोक्यावर करू शकते. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. द्वितीयातील रवी बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. नवीन कामाची सुरुवात तुम्ही करू शकता. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुम्ही हाती घेऊ शकता. जर तुम्ही माझ्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी काही चांगले अनुभव तुम्हाला मिळू शकतील. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. खर्चावर मात्र थोडंसं नियंत्रण ठेवा. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील रवी बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. द्वितीयातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकते. तुमचा मूडसुद्धा खूप चांगला राहील. थोडेसे खर्च वगैरे होऊ शकते. घरातील वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. घरातील व्यक्तींवर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद चित्र असे काही अनुभव येऊ शकेल. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील शनी बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. वेळातील रवी बरोबर हा चंद्र केंद्र करेल. आजचा दिवस धावपळीचा, धकाधकीचा राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कंत्रांती पूर्ण सुद्धा होताना दिसेल. थोडंसं आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 24 फेब्रुवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.